राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम पार पडला। याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी शिर्के होते। राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं 2024चा 38वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना देण्यात आला। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 1 लाख रुपये रोख, कोल्हापुरी फेटा, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। पुरस्काराला उत्तर देताना पन्नालाल सुराणा यांनी, आजकाल आपण सर्वजण शाहूंच्या विचारांचा जय जयकार करतो, मात्र त्यांचे विचार कृतीत आणि आचरणात आणायला कमी पडत असल्याबद्दल खंत व्यक्त केली। त्यांच्या विचारांचं कृतीशील आचरण करणं हेच शाहूकारी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। शाहू महाराज केवळ शासन नव्हते, त्यांनी जनतेचं पालकत्व स्वीकारलं होतं। जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक कायदे केले, जनतेला चांगल्या सुविधा दिल्या। स्त्रियांच्या आंतरजातीय विवाहापासून ते पुनर्विवाहाचा निर्णय समाज सुधारण्याचा पाया ठरला। समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी एकीकडे गरिबीत जगणारी उपाशी राहणारी जनता आणि दुसरीकडे अंबानी यांच्या लग्नात अब्जावधी रुपयांची झालेली वायफळ उधळण याविषयी खंत व्यक्त केली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांच्या तपासाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी बोलताना राजर्षी शाहू सर्वांसाठी आदर्श असल्याचं सांगत, राजर्षी शाहूंनी घेतलेले निर्णय दूरदृष्टीचे होते असं सांगितलं। त्यांचे प्रत्येक निर्णय आजही शासनाला दिशादर्शक आहेत। शेती, महिला संरक्षण, शिक्षण, संगीत, उद्योग, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करून ठेवलंय। हे आजच्या काळात सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं त्यांनी सांगितलं। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर डी शिर्के यांनी, सुराणा यांनी आपलं घर या उपक्रमातून शेकडो निराधार लोकांना पालकत्व देऊन आपल्यापुढे आदर्श ठेवल्याचं सांगितलं। त्यांच्या या बहुतांशी समाजकार्याची दखल घेताना त्यांचा शाहू अनुयायी असा उल्लेख करणं योग्य ठरेल असं त्यांनी सांगितलं। सुराणा यांनी शाहू विचारांची आपल्याला पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे, त्याच मार्गानं आपण सर्वांनी गेलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, राजदीप सुर्वे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।